असे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशा छान छान डेली मालिकांचे रिव्ह्यू ऐकायचे असतील, पाहायचे असतील, तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, इथे आता जी काही आपली सावली आहे, सावलीला मात्र आता जेव्हा समजतं की जो आपला सारंग आहे तो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत त्याला, आणि हॉस्पिटलमध्ये त्याला त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याला लागलेला आहे, तो अगदीच बेशुद्ध आहे, त्याच्या डोक्यातून रक्त वगैरे वाहत आहे, आणि त्याचबरोबर इथे त्याची जी काही अवस्था आहे ती मात्र इथे खूपच जास्त डेंजर आहे किंवा खूपच जास्त क्रिटिकल आहे. तो ह्या सर्व गोष्टी जेव्हा इथे जी आपली इथे ही आहे सावली आहे, सावलीला समजते, तेव्हा सावलीच्या मनामध्ये विचार येतो, खाली ठेवणार, सावलीच्या मनामध्ये विचार येतो की मला सुद्धा तिकडे जायचं आहे, आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सर्व गोष्टी अशा झालेल्या आहेत, त्यामुळे आता मला सुद्धा इथे सारंग सरांना पाहायचं आहे, मला सुद्धा इथे सारंग सराला भेटायचं आहे. ह्या सर्व गोष्टींचा इथे ती विचार करत असते. ह्या सर्व काही गोष्टींचा इथे आता तिनं विचार केल्याच्या नंतर मात्र इकडे जी काही आपली ही आहे दुधाचं काढून जी काही आपली इथे आता सावली आहे, सावली मात्र तिकडे निघालेली असते, आणि जेव्हा सावली तिकडे निघते तेव्हा मात्र इथे आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जी काही तिलोत्तमा आहे. खरं तर तिलोत्तमाला सावली आवडत नाही हे आपल्याला माहीतच आहे, आणि तिलोत्तमाला सावली आवडत नसल्या कारणाने आता बऱ्याच काही अशा गोष्टी होत असतात की ज्यामुळे इथे आता हे सर्व काही आपल्याला पाहायला दिसणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, इथे जो काही आपला सारंग आहे, सारंग आतापर्यंत तरी ऑपरेशन थिएटरमध्ये असतो, आणि डॉक्टरांनी सांगितलेलं असतं शिव शिव आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही तो बोलवला होता. आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जी काही तिलोत्तमा आहे ती इथे बोलत असते, जी काही सावली आहे, सावलीला मात्र इथे मी अजिबातच येऊ देणार नाही, किंवा सावलीला मी इथे माझ्या सारंगला भेटू देणार नाही, त्याला पण जो काही सारंग आहे त्याला इथे मी भेटू देणार नाही. ह्या सर्व काही गोष्टी इथे तिच्या मनामध्ये सुरू असतात, आणि ह्या सर्व गोष्टी इथे तिच्या मनामध्ये सुरू असताना आता इथे जी काही इथे तिलोत्तमा आहे, तिलोत्तमा ह्या सर्व गोष्टींचा इथे विचार करत असते. त्याचबरोबर आता इथे कशाच काय, आणि त्याचबरोबर आता तिलोत्तमा बोलत असते ही मुलगी इथे काय करत आहे, कारण सावली तिथे आलेली असते, आणि सावली तिथे आल्याच्या नंतर ती एकाच गोष्टीचा इथे विचार करत असते की मला इथे भेटायचं आहे, मला इथे हे करायचं आहे. जी काही आपली तिलोत्तमा आहे, तिलोत्तमाच्या पुढे कशी जाणार सावली, कारण सावलीचं एकच म्हणणं असतं की काही जरी झालं तरी सुद्धा इथे मला सारंग सरांना पाहायचं आहे, सारंग सरांना भेटायचं आहे. ह्या सर्व काही गोष्टी इथे ती ह्या पाहत असते, आणि त्याचबरोबर इथे सावली तिथे जाऊन पोहोचल्याच्या नंतर मात्र ती दुरूनच इथे जो काही सारंग आहे त्याला इथे पाहण्याचं काम करत असते, आणि जेव्हा ही गोष्ट इथे समजते की सारंगच्या जीवाला धोका होता, म्हणजे जी काही इथे ती मोठी बहिणी आहे तिच्याकडून समजतं, आणि जे काही वासुदेव आहेत ते आले होते, आणि त्यांनी असं सांगितलं की सावली तुझ्या सौभाग्याला खूप मोठा धोका आहे, पुसून तुझ्या सौभाग्याला खूप मोठा धोका आहे वगैरे वगैरे, आणि त्याचबरोबर इथे तुला हे व्रत वगैरे करावं लागणार आहे असं इथे सांगितलं होतं, आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी सांगितल्याच्या नंतर सुद्धा असं सर्व काही झालेलं आहे, त्यामुळे ह्या सर्व काही अशा पद्धतीने होत आहे. तर आता मात्र सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट असते प्रेक्षकांनो, इथे तिलोत्तमा बोलत असते एवढं सर्व काही ह्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत. तर मग मात्र इथे आता माझ्या सारंगचा ॲक्सिडेंट कसा झाला आणि कशामुळे झाला, कारण एवढं सर्व काही जर झालेलं असतं तर मग मात्र इथे माझ्या सारंगचा ॲक्सिडेंट इथे झालाच नसता, आणि तो कसा झाला ह्या गोष्टी इथे तिला पडलेल्या असतात, किंवा हे प्रश्न इथे तिला पडलेले असतात, आणि त्याचबरोबर हे सर्व काही प्रश्न इथे तिला पडल्याच्या नंतर आता जी काही तिलोत्तमा आहे ती बोलत असते हे सर्व काही त्या मुलीमुळे होते, आणि त्याचबरोबर इथे ती जी काही मुलगी आहे ती मुलगी अजिबातच चांगली नाही आहे, किंवा तो
पसरवण्याच्या तोवर आणि ती मुलगी माझ्या इथे सारंगच्या आजूबाजूला सुद्धा नको आहे, हे सर्व काही इथे ती गोष्टी बोलत असते. आता खरं तर हॉस्पिटलमध्ये एवढ्या सर्व लोकांना इथे थांबायची काहीच गरज नसते. बरेच जण असं बोलत असतात की तुम्ही घरी गेलात तरी सुद्धा चालेल, इथे थांबण्याची अशी काही गरज नाही आहे, तुम्ही जा नका थांबू वगैरे. पण आता तिलोत्तमा बोलत असते, मला ह्या कुठल्याच गोष्टीवर वाद घालायचा नाही आहे, इथे मी थांबणार आहे आणि त्याचबरोबर इथे दुसरी तिसरी व्यक्ती कोणीही थांबणार नाही आहे, कारण त्या सावणीला तर इथे अजिबातच थांबू द्यायचं नाही वगैरे वगैरे. ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. आता मात्र सावनीच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि जेव्हा तिलोत्तमा इथे सारंगला भेटून बाहेर येते तेव्हा सावली इथे बोलत असते, काही करा पण मला इथे सारंग सरांना भेटायचं आहे, मला सारंग सरांना इथे पाहायचं आहे, प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. आणि त्याचबरोबर सारंग सरांना मला बोलायचं आहे, त्यांची तब्येत कशी आहे मला प्लीज एकदा पाहू द्या. तेव्हा आता इथे तिलोत्तमा अजूनच तिच्यावर चिडलेली असते आणि जेव्हा इथे तिलोत्तमा तिच्यावरती चिडते आणि तिलोत्तमा तिच्यावरती चिडल्याच्या नंतर मात्र ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर तिला आता काय करावं काय नाही ह्याच गोष्टी इथे समजत नसतात. कारण काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे ही जी काही तिलोत्तमा ह्या सर्व काही गोष्टींचा इथे विचार सुद्धा करताना प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. आता मात्र जी काही तिलोत्तमा आहे तिनं स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ह्या मुलीला इथे माझ्या समोर वगैरे इथे येऊ देऊ नका वगैरे वगैरे. आणि इथे ही मुलगी माझ्या समोर किंवा माझ्या इथे आता इथे माझ्या सारंगच्या जवळ सुद्धा आली नाही पाहिजे. आणि तेव्हा आता प्रेक्षकांना इकडे मात्र जी काही सावली आहे सावली घरी जाते. सावली घरी गेल्याच्या नंतर इथे आता जो काही बंटी वगैरे आहे ते इथे सावलीशी बोलत असतात आणि सावलीशी बोलत असताना मात्र आता तिला ते खरं तर एवढं टेन्शन आहे. त्याचबरोबर सारंगची किती इथे सावलीला काळजी आहे ह्या गोष्टी इथे तिला माहिती असतात आणि ह्या सर्व गोष्टी इथे तिला माहिती असताना बंटीला आणि त्यांना माहिती असताना सुद्धा इथे आता ते दोघे सुद्धा इथे तिच्याशी बोलायला जातात. कारण जेव्हा इथे त्या वासुदेवाबद्दल इथे समजलं होतं आणि त्याचबरोबर जगन्नाथरावांनी सुद्धा ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे सांगितल्या होत्या की जो काही सारंग आहे त्याच्या जीवाला धोका आहे, तेव्हा सावली जी आहे ती इथे जो काही सारंग आहे त्याच्यावरती ओरडलेली असते आणि तेव्हा तिथे बंटी वगैरे ते तिथेच होते आणि तेव्हा त्यांना ती गोष्ट आठवते आणि ते इथे सावलीकडे येत असतात. सावलीकडे आल्याच्या नंतर इथे ते तिच्याशी बोलतात आणि म्हणत असतात की सावली वहिनी खरंच ग सॉरी, तू आम्हाला एवढ्या सर्व काही गोष्टी इथे सांगत होतीस पण आम्ही तुझं काहीच ऐकलं नाही आणि त्याचबरोबर आम्ही तुझ्या ह्या सर्व काही गोष्टी इथे ऐकायला पाहिजे होत्या पण आम्ही तुझ्या ह्या कुठल्याच गोष्टी इथे ऐकल्या नाही, त्याकरिता खरंच ग सॉरी असं सुद्धा इथे आता ते बोलत असतात. आणि तेव्हा आता कळतंय की तू इथे सारंग सरांना काय एवढं ओरडत होतीस आणि त्याचबरोबर सारंगला तू बाहेर जाऊ नका म्हणून बाहेर जाऊ नका म्हणून वगैरे वगैरे का सांगत होतीस हे आत्ता आम्हाला कळत आहे आणि आम्ही तुझं अगदीच मनापासून ऐकलं नाही वगैरे वगैरे असं म्हणूनच ते दोघे सुद्धा इथे जी काही सावली आहे तिला इथे सॉरी वगैरे बोलत असतात. आणि सॉरी वगैरे बोलल्याच्या नंतर इथे सावली बोलत असते की नाही तुम्ही एवढ्या त्या गोष्टीचा इथे विचार वगैरे करू नका, कारण हे सर्व काही असं झालेलं आहे त्यामुळे मलाच नाही माहिती की आता काय करावं, कशा पद्धतीने हे सर्व काही बोलावं वगैरे असं सुद्धा आता इथे ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांना इथे आपल्याला पाहायला दिसणार आहे. तर आता इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे, कारण जेव्हा तिलोत्तमाला एक गोष्ट इथे समजणार असते आणि ती गोष्ट म्हणजेच की आता एक गोष्ट इथे समजणार असते आणि ती म्हणजेच की जो काही सारंग आहे त्याच्या जीवावरती खूप जास्त बेतलं होतं पण इथे फक्त आणि फक्त इथे तुमची सून जी आहे म्हणजेच जी काही सावली आहे सावलीच्या त्या एवढ्या कठोर वृत्तामुळे इथे आता तुमचा सारंग जो आहे तो आज इथे तुमच्या समोर आहे आणि त्यामुळेच इथे जो सारंग आहे त्याचा जीवसुद्धा इथे वाचलेला आहे. ह्या गोष्टी मात्र इथे आता समोर येणार असतात आणि तेव्हा तिलोत्तमाला सावलीमध्ये सावली आणि सारंगचं जे काही नातं आहे ते सुद्धा इथे लवकरच तिला दिसून येणार असतं आणि त्याचबरोबर इथे सावलीला किती सारंगची काळजी आहे ह्या सुद्धा गोष्टी आता इथे लवकरच दिसून सुद्धा येणार असतात. तर प्रेक्षकांनो अशा छान छान आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू इथे जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपलं मिराज व्हॉइस हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा सावळेची जणू ही सावली ह्या मालिकेचे असे छान छान अपडेट्स. तर भेटूया पुढील भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.